नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र बोडके छत्रपती संभाजीनगर येथून आपणाशी संवाद साधत आहे। आज मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा दिन आहे। त्यानिमित्त मराठवाड्यातील नागरिकांना भारतीय युवा जन एकता पार्टीतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा व या दिनाचं औचित्य साधून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकित शहा यांनी आमची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड केली आहे। त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो व या दिनाचे औचित्य साधून आम्ही मराठवाड्यातील जनतेशी संवाद साधत आहे। मराठवाडा हा 1 वर्षानंतर निजामातनं निघून महाराष्ट्रामध्ये विनाट सामील झाला। म्हणजे 1 वर्ष 1947 ला भारत स्वतंत्र झाला व तोपर्यंत मराठवाडा हा निजाम स्टेटमध्ये होता व 1948 ला तो महाराष्ट्रामध्ये सामील झाला। तरी मराठवाड्याचे भरपूर प्रश्न आहेत। त्यातल्या त्यात सिंचनाचा मोठा प्रश्न आहे, शिक्षण आहे, आरोग्य आहे, औद्योगिक प्रश्न आहे। तरी या सगळ्या गोष्टी समोर ठेवून भारतीय युवा जन एकता पार्टी आम्ही या सगळ्या विषयाला अनुसरून येणाऱ्या विधानसभा समोर जात आहोत व मराठवाड्याचा जो अनुशेष आहे तो अजून किती कमी करता येईल व मराठवाड्याला किती अजून मदत घेता येईल या बाबतीत आम्ही निश्चितच आमच्या पक्षातर्फे प्रयत्न करू व त्या अनुषंगाने आमची पूर्ण मराठवाड्यातील मतदारांना अशी विनंती आहे की तुम्ही आम्हाला तुमचा भरघोस असा पाठिंबा द्यावा व येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही मराठवाड्यातील 8 जिल्ह्यामध्ये जेवढे तालुके आहेत तिथं विधानसभेच्या आमदारकीच्या उमेदवाराची चाचपणी करणार आहोत। तरी इच्छुकांनी आमच्याशी संपर्क साधावा व या राष्ट्रीय कार्यात आपलं योगदान द्यावे अशी आपणास भारतीय युवा जन एकता पार्टीतर्फे आवाहन करण्यात येत आहे। आमचा संपर्क क्रमांक आहे 9325024664 93-250-24-66-4 हा आमचा मोबाईल क्रमांक आहे। तरी इच्छुकांनी आमच्याशी संपर्क साधावा अशी आपणास नम्र विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र।